अगं माझी गुलाबाची कळी हे किती घाई थांब. बाई मला आपल्या वाटेत काटा. थांब की ग जरा, कोण त्याला आपण. संग्राम शेठ. नाही, मी आहेच गुलाबाची कळी. पण तुम्ही कोण? भुंगा? नाही, सारखं माझ्या माग माग भिरभिर करत असताय म्हणून विचारलं. तर तुमच्या मागे फिरायला मिळणार असेल तर आम्हाला बी भुंगा व्हायला आवडेल की, पण तुम्ही चान्स दिला तर काय. देऊ की, पण आता थोडं बिझी आहे. हा, हे असं असते बघा तुमचं. नाही म्हणजे कधी तर आम्हाला तुमचा थोडा वेळ द्या. देऊ. टाइम आल्यावर. मायला लईच तिखट मिरची आहे. आपल्याला बी झणझणीतच लागते. कवा हाताला गावते काय माहित. हे सुमे, तू त्याच्या नादाला लागू नको. ते नाही शान. त्याला जवळ बी करू नको आणि त्याच्याशी बोलाय बी जाऊ नको. अगं बाई, मी कुठे त्याच्या नादाला लागले? आता मला काय माहित तो असं का करतोय. आणि असं माझा शान जाऊ दे ना, एवढं तेवढं चालत. हे बाई तू जरा नीट वाग. आता आम्ही सोन्या, भूक लागली जेवायचं आता. काय म्हणता बापू? काय चाललंय मग? काय नाही, तुमचं शेत बरं छान झालंय. काल सुमीचा व्हिडिओ बघितलाय. एक 2-4 पोते आमच्यासाठी भाताची ठेवा म्हटलो. आमच्यासाठी बी 2 पोती भात काढून ठेवा. अगं याच्या शेतात जर मी रील केली असते ना, डबल भाव मिळाला असता त्याला. काय झालंय? काय नाही हो, चालते बापू, ठेवतो की काढून. बरोबर, चालते. नाही शितले. अगं तो नाही इथं. बाई तो काल तर कुठं दिसला होता, अचानकच उगवतोय. काल आपण पाहिलं तरी होतं का? आपण बी डायरेक्टच घुसलो होतो की ग त्याच्या शेतात. होय. आता बघ की तू, तिथं कुठंच कोणी नाही. म्हणजे तो बी नसणार. तू तर चल चल, पटकन चालू कर कॅमेरा. लगेच करून लगेच जाऊ आपण. हा करू कच. हा कर कर. हो, तू परत आला तोय. हा, लपताय काय? तुम्हीच उठा. बाई तुला म्हणलं होतं का नाही, अचानकच उगवतोय तू. की बाई तुझ्या बाईनेच मला टेन्शन येत. त्याचं काय झालं माहितीये का? काल आमच्यामुळं तुमच्या पिकाचं खूप नुकसान झालं ना. मग आम्ही विचार केला की आज परत एकदा रील बनवू, परत व्हायरल जाईल आणि मग अजून चांगला भाव मिळेल पिकाला. असंच होतं. बर, पण जरा सांभाळून करा थोडं. चालतंय चालतंय. कर. असं असं. झालं हे बघ. कसलं पकवलं होतं त्याला. मला वाटलं शाण असेल ते, पण कुठलं काय खुळच निघालं की. चांगला होतो. म्हणजे बघ की त्याने आपल्याला आज परत रील काढून दिलं का? ए बाई तू काय प्रेमात बिमात पडली का काय त्याच्या? चांगलं आहे म्हणलं ना शितले मी. फक्त तू कुठच्या कुठे जाते लगेच. चांगल्यापासूनच सुरुवात होती बर का. बर ते जाऊ दे. हे बघ, हे एडिट करायचंय, नंतर 6ला पोस्ट बीट करायची. तुला कळायला पाहिजे ना. नको ते कशाला घेऊन बसते सारखी सारखी. चल लवकर.
काय रे गोट्या? चल तुझ्या मोजकी वरती सोय पटकन. अगं पण एवढा वेळ रोजच झालं. आहो ताई तुम्ही? ए बाबा मला ताई बी काय म्हणू नको हा. मग सुम राणी नाव आहे माझं. बर, आणि तुझं नाव सांग की. मी दयानंद, पण मला सगळे सोनेच बोलतात की. ए बाई आपल्याला उशीर होतोय की नाही, जाऊया. कुठं चाललाय तुम्ही? तुमच्याच शेतात की रील बनवायला. आमची रील लय व्हायरल चालल्या, आता आम्ही रोजच जातो तिकडे. अहो पण आता उपयोग नाही की तुमचं जाऊन. का? अहो माझ्या वावरातला सगळा भात काढला की. मग आता मी कुठे रील बनवू? अहो एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही? आपल्या गावात 101 पॉइंट आहेत की. चला की दाखवतो तुम्हाला. चालतंय. आयुष्यपत शिकले. अगं कसलं भारी आहे हे. तुला सांगते, आपण जरी तर रील केली की नाही, आपला 1 लाख व्ह्यूज फिक्स म्हणजे फिक्स आहे बघ. खरं आहे बघ. बरं झालं बघ तू आम्हाला इथं घेऊन आलास. बरं सुमे, मी काय म्हणत होते, तुला एक फुल पाहिजे बघ डोक्यात लावायला. घेऊन येते लगेच. नको अगं थांब, घेऊन येते. नाही ग. अगं थांब. आता काय गरज आहे, तसं पण झालं असतं. हे असंच करते ही नेहमीच. काय गरज होती आता? प्रत्येक गोष्टीत नुसतं परफेक्शन लागतं हिला. आता मागं इतका मोठा धबधबा आहे, काय गरज आहे फुलाची? पण काय आता, कधी मी व्हिडिओ करणार? तुमची हरकत नसेल तर म्या काढू तुमची व्हिडिओ. तो होय. अगं फुल मिळालंच नाही बघ. होय काय? मग एवढा वेळ काय करत होतीस? काय अगं शिकले? अरे सोन्या, तू काय माझ्या व्हिडिओग्राफरच्या धंद्यावर पाय आणतो का काय? हे सोन्या, अरे तुझ्या रानात ट्रॅक्टर आलाय कामासाठी. चल लवकर. ते शेतात काम आहे माझं, मला जावं लागेल. तुम्ही येताय का माझ्यासोबत? नाही, तू जा पुढं, आम्ही येतो. व्हिडिओ काढते, चांगला वाटेल ना? वाटेल चांगला, पण मग धबधबा येणार नाही. इकडून काढते, थांब.
लईच भारी जागा आहे की एकांतासाठी. ए तू इथं काय करतोयस? तू थांब ग जरा, मी माझ्या गुलाबाच्या फुलाला घेऊन जायला आलो. घेऊन जाणार आहे म्हणजे? घेऊन जायचंय म्हणजे चल की जरा जाऊ. तूच म्हणली होतीस ना योग्य वेळ येऊ दे. आता यापेक्षा योग्य वेळ आणि योग्य ठिकाण कुठलं असणार आहे? नाही म्हणजे किती दिवस वाट बघायची? ए संग्राम, काय डोकं बिकं फिरले का रे तुझं? अगं डोकंच फिरलंय तुझ्या माग माझं. ए संग्राम, चल निघाय तू. ए नादाला नाही लागायचं माझ्या. गावच्या बाहेर तुम्ही दोघीच, गुलाबाची कळी कुस करायला मला वेळ नाही लागत. तसं नाही संग्राम, तू म्हणला होतास ना तुला लगीन करायचंय माझ्याशी. लगीन आणि तुझ्याशी? अगं खुळीबिळी झालीस काय तू? सगळ्या गावाला माहित आहे तुझं लग्न का मोडतंय ते, आणि मी संग्राम शेठ तुझ्याशी लग्न करणार? मग तू माझ्या माग माग कशाला फिरत होता?